हा व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये काही तरुण जंगलामध्ये एका महिलेसोबत अंगलट करण्याचा प्रयत्न करतायत। आता हा दुसरा व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये पोलीस काही तरुणांना अटक करून घेऊन जाताना दिसताय। या नराधमांनी जंगलात त्याच महिलेवर सामूहिक अतिप्रसंग केलाय। जंगलात तिच्यासोबत अतिशय वाईट प्रसंग घडला। नराधमांनी तिच्यावर अत्याचार तर केलाच, पण त्याचं व्हिडिओ शूटिंग देखील केलं। नंतर ते सोशल मीडियावर व्हायरलही केलं। ही धक्कादायक घटना कुठे आणि कशी घडली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी ते पळासखेडा काकर गावाच्या दरम्यान असलेल्या ठाणबर्डी जंगलात 2 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती। पीडित महिला 40 वर्षांची आहे। ती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातली रहिवासी आहे। ती तिच्या प्रियकरासोबत जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात असलेल्या एका धार्मिक स्थळी भेट देण्यासाठी येत होती। तेव्हा दोघेही जंगलात गप्पा मारत बसलेले होते। त्याच वेळी जंगलात फिरणारे देऊळगाव गुजरी येथील 15 तरुण त्या ठिकाणी आले। त्यांनी दोघांना शिवीगाळ आणि दमदाटी केली। यावेळी त्या महिलेवर नराधमांनी बळजबरीने सामूहिक अत्याचार केला। त्याची व्हिडिओ शूटिंग देखील काढलं। हा सगळा प्रकार घडल्यानंतर आरोपी तेथून पळून गेले। पीडित महिला आणि तिचा प्रियकर देखील घरी गेले। बदनामी आणि भीतीपोटी पीडित महिलेने या घटनेबद्दल कुठेही वाच्यता केली नाही। पण 27 दिवसानंतर या घटनेचे व्हिडिओ आरोपी तरुणांनी सोशल मीडियावर व्हायरल केले। तेव्हा ही घटना उजेडात आली। नंतर पोलिसांनी लगेच ॲक्शन घेत 14 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। ही घटना फतेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका जंगलाच्या परिसरामध्ये झालेली होती। एक पुरुष आणि एक महिला तिथून जात होते, तर तिथं टू व्हीलरवर जात असताना ते जंगलाच्या तिथं थांबलेले होते झाडाखाली। तर अशा वेळेला तिथल्याच परिसरातले जवळजवळ 15 जे तरुण आहेत ते त्या जंगलाच्या परिसरामध्ये काही निमित्तानं आलेले होते। तर त्यांनी त्यांना ब्लॅकमेल करून किंवा जबरदस्ती करून त्याच्यातल्या 2 संशयित आरोपींनी सदर महिलेवर अतिप्रसंग केलेला आहे, तिच्याशी जबरी उपभोग केलेला आहे। त्याच्यावरून काल सदर पीडित फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आपण 15 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। 2 लोकांनी ऍक्च्युअल रेप केला आणि बाकीच्यांनी त्यांना सपोर्ट केले म्हणून, आणि त्याच्यातल्या दोघांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले असं म्हणून आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। 15 पैकी 14 आरोपी अटक आहेत। कालच त्यांना अटक केलेलं आहे। आता एक आरोपी फरार आहे, त्याचा शोध आपली पथकं घेत आहे। यामध्ये अल्पवयीन आहेत याच्यातले 3 विधी संघर्षग्रस्त पालक आहेत, त्यांच्यावर पण त्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येते। सर, आरोपींना कोर्टात हजर केलंय का? आधी पोलीस कस्टडीची कामगिरी केली? आरोपींना काल अटक केलेलं आहे। आज न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे। पोलीस कस्टडीची मागणी केलेली आहे पुढचा तपास करण्यासाठी, त्यानुसार कारवाई होईल। अटक केलेल्या आरोपींना जामनेर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। या घटनेतला एक नराधम अजून फरार आहे। आरोपींमध्ये 3 अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे। एका महिलेवर भर दिवसा जंगलात 15 आरोपी सामूहिक अत्याचार करतात, त्याचं व्हिडिओ शूटिंग काढतात। हे ऐकून आपल्या डोळ्यासमोर एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाचा सीन उभा राहतो। आता या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हायला हवी अशीच अपेक्षा आहे। प्रशांत भदाने, लोकमत.com, जळगाव।